नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तुमच्या आरोग्यासंबंधी. हो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मानवी रक्तात प्रथमच प्लास्टिकचा अंश आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशोधनासाठी घेतलेल्या लोकांच्या नमुन्यातील 80% लोकांच्या शरीरात श्वासावाटे आणि जेवणावाटे प्लास्टिक गेलं असून पुढे त्या प्लास्टिकने मनुष्याच्या GI ट्रॅकर सिस्टीमला क्रॉस करून रक्तात प्रवेश केला आहे. हे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं भाकीत तज्ज्ञांनी वर्तवलंय. बघूयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. नेदरलँडमधील प्राध्यापक डॉक्टर लेस्ली यांनी मनुष्याच्या रक्तावर एक संशोधन केलं. त्यासाठी त्यांनी 22 लोकांचे रक्ताचे नमुने घेतले होते. त्या 22 पैकी 17 लोकांच्या शरीरातील रक्तामध्ये प्लास्टिकचा अंश आढळला. जवळपास एका व्यक्तीच्या शरीरात 700 नॅनोग्रॅम पर मायक्रोलिटर या प्रमाणात ही प्लास्टिकची उपस्थिती होती. यामध्ये पॉलिथिलीन, पॉलिस्टरलीन आणि पेट पॉझिटिव्ह या प्रकारच्या प्लास्टिकचा समावेश होता. ये जो प्लास्टिक है ये ब्लड के अंदर पहुंचना, इसका ये मतलब है कि या तो ये सांस से अंदर जा रहा है या हमारे खाने के साथ जा रहे हैं और जाकर वो आपके GI ट्रैक्ट मैंने खाने का पाचन जो यंत्र है उसको क्रॉस करके वो ब्लड में जा रहा है. यानी कुछ ये बहुत आश्चर्य की बात है क्योंकि शरीर की जो संरचना ऐसी होती है कि जो भी खराब होता है वो इतनी आसानी से शरीर के अंदर नहीं घुसता. प्लास्टिकचा कितीही वापर करायचा नाही ठरवलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्लास्टिकचा वापर आपल्याकडून होतोच. प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात खाण्यावाटे किंवा श्वासावाटे गेल्याचं संशोधनातून समोर आलंय. प्लास्टिक बंद डब्यात किंवा पिशवीत असलेल्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून 1/3 इतक्या प्रमाणात, तर प्लास्टिकच्या बंद बाटलीतील पाणी प्यायल्यानं 1/4 प्लास्टिक शरीरात गेल्याचं पुढे आलंय. संशोधनासाठी घेतलेल्या लोकांच्या नमुन्यातील 80% लोकांच्या शरीरात श्वासावाटे आणि जेवणावाटे प्लास्टिक गेलं असून पुढे त्या प्लास्टिकने मनुष्याच्या GI ट्रॅकर सिस्टीमला क्रॉस करून रक्तात प्रवेश केलाय. हे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लहान मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक असल्याचं पुढे आलंय. हमको और लोगों को देखना पड़ेगा, हमको नंबर ऑफ सैंपल्स बढ़ाने पड़ेंगे और इसको गिनने का और अच्छा सोफिस्टिकेटेड तरीका देखना पड़ेगा और ये भी देखना पड़ेगा कि ये कहाँ कहाँ पहुँच रहा है, शरीर के किन किन भागों में जा रहा है और किन किन भागों को ये इन्वॉल्व कर रहा है. कहा जाता है कि शायद अर्ली डेथ्स जो हो रही है लोगों की वो इस वजह से भी हो सकती है. और ये भी देखा गया कि ये जो प्लास्टिक के छोटे बच्चे जो होते हैं, दूध पीते बच्चे हैं, उनके स्टूल्स में यानी लैट्रिन में, मल में 10 टाइम्स एडल्ट से प्लास्टिक पाया गया है. या संशोधनानंतर जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. रक्तात प्रवेश केलेल्या या प्लास्टिकमुळे शरीराच्या विविध अवयवांवर गंभीर परिणाम होत असेल अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असल्याचं मत मांडलं जात आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, पहिले तर हा रिपोर्ट तू सगळ्यांच्या समोर आणलास आणि या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण एक प्रकारे सजग करतोय, सतर्क राहा असं आपण सांगतोय. पण सामान्यांच्या भाषेत ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती 70 वर्ष जगला, 80 वर्ष जगला किंवा त्यांनी 100 पार केली तर आपण सहजपणे त्याला प्रतिक्रिया देतो की काकांनी किंवा काकूंनी जुनं खाल्लंय. म्हणजे काय तर सकस खाल्लेलं आहे, रसायनमुक्त खाल्लेलं आहे. आज आपण रसायनयुक्त तर खातोच आहे, पण त्याचबरोबर प्लास्टिकचे जर हे एलिमेंट किंवा छोटे छोटे कण जर आपल्या शरीरात जात असतील तर त्याचे भविष्यात फार मोठे परिणाम भोगावे लागू शकतात का? विशाल, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये GI ट्रॅकर सिस्टीम असते. म्हणजे तुम्ही काही पण खाल्ले जर का ते शरीराला आवश्यक नसेल तर ते GI ट्रॅकर सिस्टीम हे मला वाटते आपल्या शरीराच्या बाहेर फेकतात ती वस्तू. मात्र या प्लास्टिकने GI ट्रॅकर सिस्टीमला देखील क्रॉस करून रक्तामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे सॅम्पल साईज हा 21 नमुन्याचा असला तरी त्यामध्ये 17
लोकांमध्ये म्हणजे 21 पैकी 17 म्हणजे जवळपास 80% लोकांच्या रक्तामध्ये GI ट्रॅकर सिस्टीम क्रॉस करून जे प्लास्टिक आहे ते रक्तामध्ये पोहोचल्याचं पुढे आलं आणि ते अत्यंत धोकादायक आहे। काल जे आम्ही काही तज्ज्ञांसोबत बोललो होतो त्यांचं देखील असं म्हणणं होतं की हे निश्चित हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि सर्वांनी याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे, सॅम्पल साईज वाढवण्याची गरज आहे। नेदरलँडचे जे प्रोफेसर डॉक्टर लेस्ली आहे यांनी हे संशोधन केलेलं आहे आणि एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल या जर्नलमध्ये त्यांनी तो आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। जसाही 23 तारखेला अहवाल प्रसिद्ध झाला त्यानंतर 26 तारीख या मागच्या 3-4 दिवसांमध्ये जगभरामध्ये या संशोधनावर प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या विद्यापीठाने आता यावर सेमिनार बोलावलेला आहे आणि हा धोका अत्यंत गंभीर आहे, कारण की GI ट्रॅकर सिस्टीम माणसाचं क्रॉस करून जर का प्लास्टिक रक्तामध्ये पोहोचत असेल तर याला नियंत्रित करणं हे अत्यंत अवघड आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे रोग मनुष्याला उद्भवू शकतात। कॅन्सर असेल किंवा वेगवेगळ्या शरीराचे अवयव निकामी होण्याचं जे कारण आहे त्याला हे प्लास्टिक कारणीभूत होऊ शकतं। याची जी मात्रा आहे हे मोजण्याचं मापक आहे यावर देखील काम करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे, कारण की त्यांनी जे कॅल्क्युलेशन काढलं त्यांचं असं म्हणणं आहे की हे खूप जास्त प्रमाणात देखील असू शकतं, त्यामुळे यावरही देखील काम होण्याची गरज आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की जागतिक स्तरावर या संशोधनाने खळबळ माजून दिलेली आहे आणि 80% लोकांच्या शरीरामध्ये जर का GI ट्रॅकर क्रॉस करून रक्तामध्ये प्लास्टिक पोहोचलं असेल तर अत्यंत गंभीर विषय आहे। तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की त्या संशोधनामध्ये जी माहिती पुढे त्यांनी 1/4 याचं कारण म्हणजे 1/4 प्लास्टिक हे रक्तामध्ये पोहोचण्याचं जे प्रमुख कारण सांगितलं की प्लास्टिकच्या बाटलीमधलं मनुष्य जो पाणी पितो ते एक कारण आहे। त्यानंतर आपण प्लास्टिक बंद डब्यामध्ये ज्या वस्तू अनेक महिने राहतात आणि त्यानंतर त्या वस्तू खातो ते देखील एक प्रमुख कारण आहे आणि त्यानंतर श्वासावाटे जे हवेमध्ये प्लास्टिकचे काही कण असतात ते शरीरामध्ये जातात। या 2-3 गोष्टी अत्यंत गंभीर आहेत, त्यामुळे यावर निश्चितच विचार होण्याची गरज आहे आणि हा जर का याकडे जर का आपण दुर्लक्ष केलं तर निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी हा धोका जास्त संभव असू शकतो, तितकाच धोकादायक असू शकतो आणि लहान मुलांना याचा सर्वात जास्त धोका आहे। त्यामुळे विशाल आपण या संपूर्ण संशोधनाला सर्वांनी गंभीरतेने घ्यावं अशी तज्ज्ञांचं मत आहे। सॅम्पल साईज वाढवायला पाहिजे आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये किंवा वेगवेगळ्या स्तरावर याचं संशोधन व्हायला पाहिजे, जेणेकरून यातनं कशा प्रकारे मार्ग काढता येईल आणि शरीरामध्ये म्हणजे विशेष करून GI ट्रॅकर क्रॉस करणं हाच एक अत्यंत गंभीर विषय आहे। GI ट्रॅकर मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की लोखंड आपल्या पर्यावरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य लोखंडाचा काही वेगवेगळ्या धातूचा वापर करतो, मात्र कधी GI ट्रॅकर त्या धातूंनी क्रॉस केलं नाही। पण प्लास्टिक हे पहिलं असं एक वस्तू आहे की ज्यांनी GI ट्रॅकर क्रॉस करून रक्तामध्ये प्रवेश केला मनुष्याच्या, त्यामुळे निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे आणि संशोधकांनी असं म्हटलं की लोकांनी आता यापुढे काळजी घ्यायची गरज आहे की आपण जर का प्लास्टिक बंद डब्यामध्ये काही वस्तू असेल किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काही वस्तू असेल त्या खात असेल त्या पीत असेल तर त्यावर विचार करायला पाहिजे। यावर आता अजून संशोधन सुरू आहे, या संशोधनामध्ये आणखी काय पुढे येईल, काय काय निष्कर्ष काढले जाते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे, पण अत्यंत महत्त्वाचं आणि जागतिक दर्जाचं हे संशोधन आहे असंच म्हणावं लागेल। तुषार, प्लास्टिकचे हे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात यापूर्वी भोगावे लागलेले आहेत। आपण बाजारपेठेतनं प्लास्टिकच्या पिशव्या ज्या त्या बॅन केल्या, त्याबद्दल नियम लावण्यात आले। असं असताना बघायला गेलं तर रोजच्या वापरामध्ये म्हणजे आपल्या हातात असणारी फायबरची किंवा प्लास्टिकची प्लेट जेवणाकरता असणारी किंवा काही औषध देखील आहेत, पातळ स्वरूपातली औषधं, ते देखील प्लास्टिकच्या बॉटलमध्ये खरं तर आपल्याला मेडिकलमध्ये मिळतात। अशा वेळी जर यातनं देखील मनुष्याच्या शरीरामध्ये प्लास्टिकचे जे काही कण आहेत ते जर जात असतील तर मग नेमकं करायचं काय? हा विचारमंथनाचा विषय झालाय का, की केवळ यावर विचारमंथन नाही तर अंमलबजावणी व्हायला हवी असं वाटतंय का? निश्चित यावर अंमलबजावणी व्हावी, यावर गंभीरतेने विचार व्हावा आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की लोक चहा पितात, गरम चहा असतो, अत्यंत कडक असा गरम चहा जेव्हा त्या प्लास्टिकच्या कपामध्ये टाकला जातो तेव्हा त्यामधलं काही प्लास्टिक त्या तापमानामुळे वितळतं आणि ते शरीरामध्ये प्रवेश करतं। हेच प्रकार वेगवेगळे तुम्ही पेय पित असाल, वेगवेगळ्या गरम वस्तू कधी कधी प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये घेऊन आपण खातो, ते अत्यंत धोकादायक आहे आणि तेच एक प्रमुख कारण आहे की जेवणावाटे जेव्हा शरीरामध्ये हे प्लास्टिक पोहोचतं, GI ट्रॅकर सिस्टीम ला क्रॉस करून रक्तामध्ये पोहोचतं, हे अत्यंत गंभीर आहे। म्हणजे याआधी देखील असं होतं की शरीराची बॉडी अशा प्रकारे आहे की तुमच्या शरीरामध्ये
अनावश्यक वस्तू जर का पोच गेली तर ती उलटी वाटते किंवा मला वाटते लगेच बाहेर काढली जाते. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण बघायचं, एखाद्याने जर का पॉयझन घेतलं तर बॉडी ते पॉयझन इतक्या वेगाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करते की त्या व्यक्तीला उलट्या होईल किंवा हगवण लागेल. अशा वेगवेगळे प्रकार, ज्या गोष्टीची शरीराच्या आतमध्ये गरज नसते, शरीराच्या नॅचरल सिस्टीम त्याला पूर्णपणे बाहेर फेकते, वेगवेगळ्या प्रकारे ते बाहेर फेकली जाते. मात्र प्लास्टिकने ती जीआय सिस्टीम ट्रॅकर जीआय सिस्टीम आहे ती क्रॉस करून पुढे प्रवेश केला. त्यामुळे हा निश्चित अत्यंत धोकादायक इशारा आहे. जर का संशोधकांनी किंवा लोकांनी यावर इथेच विचार केला नाही किंवा यावर याचं प्रमाण इथेच कमी करण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चितच भविष्यामध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. आणि त्यांनी एक महत्त्वाचा विषय हा देखील सांगितला की तरुण वयामध्ये लोकांचे मृत्यू होतात, त्याचं कधी कधी मृत्यूचं कारण कळत नाही, तर यांना जास्त दाट संभावना वाटते की त्या व्यक्तीच्या कदाचित यावर संशोधन झालं नाही पण अवकाळी मृत्यूचं काही कारण शरीरामध्ये अतिरिक्त होणारा शिरकाव म्हणजे आता प्लास्टिकने जीआय ट्रॅकर क्रॉस करून आपल्या रक्तामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात. अर्थात लोकांचं आयुर्मान यामुळे कमी होत आहे, वेगवेगळे आजार देखील जडताना दिसत आहेत. त्यामुळे वेळीच सजग व्हा. न्यूज 18 लोकमतनं हा स्पेशल रिपोर्ट खास आपल्याकरता आणलेला आहे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत पुढली बातमी. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 28-29 त्याचबरोबर 30-31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय. बरं, ही उष्णतेची लाट कधी आणि कुठे येऊ शकते बघा. 29 मार्चला जर आपण लक्षात घेतलं तर बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ठिकाणी म्हणजे आजच्या दिवशी ही उष्णतेची लाट तिथे आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. तर 30 मार्च उद्याचा दिवस जर आपण लक्षात घेतला तर अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती म्हणजे संबंध विदर्भ तसं बघायला गेलं तर उष्णतेची लाट जी ती कायम असेल. आणि 31 मार्च म्हणजे परवाच्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर म्हणजे विदर्भासह असा सगळा भाग जो आहे हा उष्णतेच्या लाटेत जो आहे तो दिसून येईल. आणि पुन्हा एकदा जर आपण लक्षात घेतलं तर 30 मार्चमधली ही विविध ठिकाणं आपण बघतोय जिथे उष्णतेची लाट येऊ शकते. म्हणजे येणारे जे 4-5 दिवस आहेत ते अतिउष्मा जो आहे तो आपल्याला जाणवेल. 31 मार्चची आपण ही विविध ठिकाणं बघतोय. अहमदनगर, त्याचबरोबर जालना, त्याचबरोबर परभणी, हिंगोली आणि बुलढाणा आणि अकोला हे देखील एक ठिकाण असेल. यवतमाळमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवू शकतो असं म्हणलेलं आहे. आणि शिवाय चंद्रपूर म्हणजे या ठिकाणी तसा उष्मा जास्त असतोच उन्हाळ्यामध्ये. 1 एप्रिलबद्दल जर बोलायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र, जळगाव, मराठवाडा, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली या ठिकाणी उष्णतेची लाट असेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं फार आवश्यक आहे. या सगळ्या उष्णतेच्या वाढीमुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त जलयुक्त गोष्टींचं सेवन म्हणजे त्यामध्ये मग लिंबू पाण्यापासून तर सर्वसाधारण पाण्यापर्यंत सतत पित राहणं आणि स्वतःची काळजी घेणं फार आवश्यक आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडताना कायम डोक्यावरती टोपी असणं किंवा एखाद्या स्कार्फचा वापर करणं देखील आवश्यक असणार आहे. आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता जिल्हा हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव आणि उपायांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. उष्णतेच्या लाटेत उष्माघाताची घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागात देखील सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. आणि यामुळे पुढील काही दिवस उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाणी पिणं आवश्यक आहे. घराच्या बाहेर न पडणं अगदीच गरज नसेल तर म्हणजे याच्यात आपण जर पाहिलं तर लहान मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जिल्हा रुग्णालय त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात सर्व डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि सर्वांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलेलं आहे. दिनांक 29, 30 व 31 या 3 दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा एक अंदाज IMD म्हणजेच हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्या अनुषंगानं आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही सूचना जारी केलेल्या आहेत.
मुख्यतः शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कायम ठेवणे, वारंवार पाणी पित राहणे, शरीर आच्छादित ठेवणे, अनावश्यक बाहेर उन्हामध्ये जाण्याचे टाळणे, त्याचप्रमाणे लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी यांची काळजी घेणे, अशा पद्धतीच्या आपण सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. बरं, या उष्माघातापासून आपण स्वतःचा बचाव कसा करायला पाहिजे जाणून घेऊयात. महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे खरं तर सर्वसाधारणपणे कायम आपली घरची वरिष्ठ मंडळी देखील आपल्याला कायम सांगत असतात. बघूयात, यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे पुरेसं पाणी प्या. जेव्हा जेव्हा ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल की आपल्याला तहान लागते त्या क्षणाला लगेच पाणी प्या. बाहेर पडताना पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा. ताजं अन्न खा, शिळं अन्न खाऊ नका. बऱ्याच वेळेस आपण फ्रीजमध्ये काही अन्न साठवून ठेवतो आणि ते खातो, तसं करू नका. ताजी फळं भाज्या मुबलक प्रमाणात खा. योग्य सन प्रोटेक्शन वापरा. सनस्क्रीम असेल ते चेहऱ्यावरती कायम लावणं. मद्यपान टाळणं फार आवश्यक आहे. थंड पाण्याने आंघोळ करा. गडद रंगाचे कपडे घालू नका, म्हणजे उदाहरणादाखल काळा रंग खास करून तो जर घातला तर तो उष्मा शोषून घेतो, म्हणून त्या रंगाचे कपडे वापरणं टाळा. आणि या सगळ्या कालावधीत सुती कपड्यांचा जास्त वापर करा. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं टाळा. जर आपण ऑफिसमध्ये आहात तर ऑफिसमध्ये थांबून राहा. जी लोक खरं तर फील्डवरती काम करतात त्यांना तर पर्याय नाही, पण त्यांनी काळजी घेणं फार आवश्यक आहे. बरं, उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल बघा. चक्कर येणं, डोकं दुखणं, कायम सुस्ती असल्यासारखं वाटणं, हे देखील एक लक्षण दिसून येतं की सुस्ती असल्यासारखं वाटणं आणि डोकं हलकं असल्यासारखं वाटणं. गरम होत असूनही घाम न येणं, त्वचा लालसर होणं, त्वचा कोरडी पडणं, अशक्तपणा जाणवणं, मळमळ होणं, उलट्या होणं, त्वचा कोरडी पडणं, जोरात श्वास घेणं आणि हृदयाचे ठोके देखील याच्यात वाढतात. ही उष्माघाताची लक्षणं आहेत. ती लक्षणं वेळीच लक्षात घ्या. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा उपाय की आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण काही झालं तरी कमी होऊ देऊ नका. सतत पाण्याचं सेवन आणि त्याच्याशी निगडीत जे काही वेगवेगळे लिक्विड्स आहेत ते सतत पोटामध्ये जाऊ द्या. आता उन्हाच्या झळा आपण सोसतोच आहे, त्या सोसाव्या लागणार आहेत. काळजी घेणं फार आवश्यक आहे. पण यामध्ये सगळ्यात मोठी झळ जी आपल्याला पोचते ती म्हणजे दरवाढीची. इंधन दरवाढ जी आहे ती सलग आहे. आज देखील ती होताना दिसते. पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढलेत. मुंबईत पेट्रोल 85 तर डिझेल 75 पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलचा दर जर आपण लक्षात घेतला तर तो गेलेला आहे 115 रुपये 4 पैसे इतका. आणि डिझेलचा दर जो आहे तो 99 रुपये 25 पैसे. त्याच्यामुळे डिझेल देखील लवकरच 100 पार करणार आहे, हे आता दिसून येत आहे. मागील 8 दिवसात 4 रुपयांपेक्षा जास्त प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पण काय करता, अशावेळी सर्वसामान्य माणूस जर प्रतिक्रिया विचारली तर पर्याय काय, असं देखील तो म्हणताना दिसतो. त्यामुळे जर गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही 100 रुपयात अमुक लिटर पेट्रोल भरत होतो तर आता 100 रुपयात तेवढंही येत नाही. त्यापेक्षा जास्त किमतीचं इंधन जे आहे ते आपल्याला वाहनामध्ये टाकावं लागतं आणि आपल्या कामावर जावं लागतं. त्यामुळे काही झालं तरी ही झळ सोसावी लागणार असं म्हणत असताना तो संताप देखील व्यक्त करतो. जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. विशाल, तसं बघायला गेलं तर ही आपली 4-5वी वेळ असेल की आपण याच विषयाला घेऊन खरं तर बोलतोय. याचं कारणही तसंच आहे की इंधन दरवाढ जी ती कायम आहे. म्हणजे अगदी काल परवा ज्यावेळेस तू काही लोकांशी दादरमध्ये बोलत होता त्यावेळेस एका माणसाने फार बोलकी प्रतिक्रिया दिली की काय करणार, पर्याय नाही आहे, कामावर तर जावं लागणार आहे, त्याच्यामुळे इंधन हे गाडीत भरावंच लागेल. आज देखील इंधन दरवाढ झालेली आहे. काय म्हणतात मुंबईकर? नक्कीच विशाल, खरं तर आज इंधन दरवाढ झालेली आहे. ही 7व्यांदा इंधन दरवाढ झालेली आहे आणि याच्या झळा ज्या आहेत ह्या सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेला विचारायला आपण जातो त्यावेळेला अनेकांची बोलायची मानसिकता नसते किंवा बोलून काय होणार आहे अशा पद्धतीची सुद्धा एक प्रतिक्रिया जी आहे ती येत असते. आत्ता मी दादर येथीलच एका पेट्रोल पंपवरती आहे. आजचे जर आपण पेट्रोलचे दर पाहिले मुंबई येथील तर 114 रुपये 98 पैसे, म्हणजे पेट्रोल जवळपास 80 पैशांनी जे हे वाढलेलं आहे आणि डिझेल जे आहे हे 99 रुपये च्या बाहेर गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे डिझेलच्या किमतीत जर आज आपण पाहायला गेलं तर डिझेल जवळपास 70
पैशांनी वाढलेला आहे। त्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये महागाई जी आहे ती आता येणाऱ्या काळांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। खरं तर लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की सरकारला आम्ही सातत्याने विनंती करतो की टॅक्सच्या बाबतीत विचार करावा, मात्र याच्या बाबतीत कुठचाही विचार जो आहे तो होताना दिसून येत नाही आणि यामुळेच कुठेतरी सर्वसामान्यांना जो आहे तो दिलासा मिळत नाहीये। मात्र याचे परिणाम जे आहेत हे येणाऱ्या काळात अधिक स्पष्टतेने आणि अधिक तीव्रतेने जे आहेत हे सर्वसामान्यांना बसणार आहेत। कारण का आता आज जर आपण इतर क्षेत्रांमधला विचार केला, मग भाजी मार्केट असेल किंवा या ठिकाणी, तर यांचे दर आजपासून वाढू लागलेले आहेत विशाल, आणि याच्या झळा ज्या आहेत ह्या आता सर्वसामान्य लोकांना बसण्याची दाट शक्यता आहे। कारण का या आठवड्याभरात जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर पाहिल्या तर जवळपास 4 ते 5 रुपयानं पेट्रोल आणि डिझेल जे आहे हे प्रति लिटर वाढलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे हा ट्रान्सपोर्टवरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये भाज्यांच्या सुद्धा किमत्या ज्या आहेत ह्या वाढण्याची शक्यता आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे इंधन दरवाढ ज्या पद्धतीनं होते। खरं तर आज भाजी मार्केटमधील अशी परिस्थिती आहे की अनेक भाज्या ज्या आहेत ह्या आता महागू लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच साहजिक आहे, शेवटी दरवाढ या पाठीमागे परिणामांची एक फार मोठी साखळी आहे विशाल, आणि ती परिणामांची साखळी जी आहे ती ओघाने आपल्याला जाणवायला लागते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। म्हणून आता क्षणाला खरं तर ही बातमी पाहणाऱ्या आपल्या काका काकू किंवा भगिनी ज्या आहेत त्या देखील विचार करत असतील की आता मार्केटमध्ये गेल्यानंतर अर्थातच या इंधन दरवाढीचा परिणाम जो आहे तो भाज्यांच्या दरवाढीवरती देखील आपल्याला दिसून येईल। पुढे पाहूयात, बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या संदर्भातली। आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली आहे। नाणार रिफायनरी विरोधात हे बॅनर जे ते लावण्यात आलेले, राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात हे बॅनर लावण्यात आल्याचं कळतंय। राजापुरात रिफायनरी आणू नका असं या बॅनरमध्ये म्हणण्यात आलंय। बॅनरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना विनंती करण्यात आली आहे आणि ठिकठिकाणी जे आहेत हे बॅनर लावण्यात आलेले। अर्थात थोड्याच वेळात आमच्या प्रतिनिधींशी आपलं बोलणं होईलच। या बॅनरच्या माध्यमातून तिथल्या स्थानिकांना काय सांगायचं हे देखील आपण त्यांना विचारू। आणि आता आपण बघतोय की राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात हे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत। राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, एका कोकणप्रेमी ग्रामस्थाची विनंती, असं या बॅनरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना सांगण्यात आलेलं आहे। आणि रत्नागिरीच्या राजापूरमध्ये हे बॅनर लावून एक प्रकारे तिथल्या स्थानिकांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण स्वतः पर्यावरण मंत्री आहात, पर्यावरणाबद्दल आपण कायम काळजी व्यक्त करता आणि एक तरुण मंत्री म्हणून विविध मुद्द्यांवरती फार संवेदनशील पद्धतीने आपण आपली मतं मांडता। त्यामुळे राजापुरातल्या या रिफायनरीबद्दल पण आपण लक्षात घ्या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या, असंच त्यांना या बॅनरच्या माध्यमातून सांगणं आवश्यक वाटत असावं। जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याबरोबर आहेत। स्वप्नील, हे बॅनर या स्थानिकांची मतं व्यक्त करतायत का? नक्कीच विशाल, असंच म्हणावं लागेल। याचं कारण असं आहे का आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वक्तव्य केल्यानंतर, रिफायनरीबाबत वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती। विशेषतः कोकणात ज्या भागात हा प्रकल्प येऊ घालत होता तिथे तिथल्या स्थानिकांमध्ये मोठी खळबळ माजली होती आणि त्यातच आदित्य ठाकरे यांचा कोकणचा दौरा लागल्यामुळे याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होते। याच अनुषंगाने तिथले जे रिफायनरीचे समर्थक आहेत ते आणि विरोधक या दोघांमध्ये आता बॅनरबाजी आजपासून पाहायला मिळते। अनेक म्हणजे तिथल्या ग्रामस्थांकडून असं बॅनरबाजी करण्यात येते की कृपा करून हा विनाशकारी जो प्रकल्प आहे तो कोकणात आमच्या माथी मारू नका अशी एक विनंती करणारे बॅनर या संपूर्ण नाणार परिसरामध्ये, राजापूर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं स्वागत आणि या रिफायनरीचं समर्थन करणारे बॅनर देखील या भागात लागलेले आहेत। काल आदित्य ठाकरे यांनी ह्या सगळ्या विषयावरती भाषणामध्ये सांगितलं होतं की जर विरोध असेल तर हा प्रकल्प इतर ठिकाणी नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं देखील म्हणालेले आहेत। खासदार विनायक राऊत देखील असंच मागच्या अनेक दिवसांमध्ये किंवा मागील काही काळात असंच वक्तव्य करतात की जर स्थानिक लोकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प इथं होणार नाही। मात्र तरी देखील मंत्री महोदयांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाणारच्या मुद्द्यावरून इथलं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवरती आदित्य ठाकरे आज काय नेमकं बोलतात किंवा काय नेमकी भूमिका जाहीर करतात रत्नागिरीमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे या स्थानिकांनी थेट एक प्रकारे हे बॅनर लावून या प्रकल्पाला
आपला विरोध असल्याचं सांगितलेलं आहे. यानंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.